एकीकडे विद्यार्थ्यांचं दिवसागणिक आक्रमक होत जाणारं आंदोलन आणि दुसरीकडे पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी देशाच्या राजधानीत एका मोठ्या आंदोलनाची चालवलेली तयारी पाहता केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत। विद्यार्थी आंदोलनाला मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहता सरकारनं आंदोलन निपटून काढण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। त्यातच सीजेपीच्या आंदोलनाच्या हिंसेमागे समाज विघातक शक्तीचा सुद्धा हात असल्याचा दिल्ली पोलिसांचा संशय आहे। पाहूयात दिल्लीतल्या या आंदोलनात रंगलेला हा संशय कल्लोळ। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात समाजकंटकांचा धुडगूस। आंदोलनाबाबत पाकिस्तानातून दिशाभूल करणारी ट्वीट्स। विद्यार्थ्यांच्या आंदोलनात गोंधळ घालणारे तपास यंत्रणांच्या रडारवर। विद्यार्थ्यांसोबतच शेतकऱ्यांचीही दिल्लीकडे कूच। गेल्या 20-22 दिवस दिल्लीच्या जंतर मंतरवर शांततेत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं सोमवारी अचानक हिंसक वळण घेतलं। कॉकरोच जनता पार्टी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिलेल्या चलो संसदच्या घोषणेला प्रतिसाद देत तरुणाई सोमवारी दिल्लीच्या रस्त्यांवर उतरली। आक्रमक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांदरम्यान दगडफेकही झाली। यात अनेक आंदोलक तर जखमी झालेच, पण पोलीस कर्मचारीही जायबंदी झाले। सोमवारच्या आंदोलनात 5 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांसह तब्बल 118 पोलीस कर्मचारी जखमी झालेत, तर 15 ते 20 सरकारी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। तसंच आंदोलनादरम्यान धुडगूस घालणाऱ्या 70 पेक्षा अधिक जणांना दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणांहून ताब्यात घेतलंय। पण या आंदोलनाबाबत आता वेगळीच माहिती समोर येते। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात हिंसाचार घडवण्यामागे एखादं षडयंत्र आहे का, याचा तपास आता पोलीस करतायत। गंभीर बाब म्हणजे या आंदोलनाबाबत पाकिस्तानातल्या काही ट्विटर हँडल्सवरून ट्विट्स करण्यात आल्याची बाब पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे। पाकिस्तानमधील सोशल मीडिया अकाउंट्सवरून केलेल्या काही चिथावणीखोर दाव्यांमुळे तणाव आणखीनच वाढल्याचं पोलिसांचं मत आहे। त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत। कुठलंही आंदोलन आपण बघितलं, ज्यावेळेस आंदोलन फेसलेस असतं त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरतच असतात आणि त्या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलीही स्वार्थ कसे आपल्याला पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात। पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल, गाड्या उलटवणं असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या। निश्चितपणानं घेऊ नये म्हणून मी म्हटलं, महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। कारण या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं। कारण हा देश प्रगतीपथाच्या दिशेनं जात आहे। त्या अप्रत्य आत्म्यांना हे सहन होत नाही। पण समजून घेतलं पाहिजे, कालच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीचं आपण तपासलं असेल, एकच बाजू तपासली, दुसरी बाजू वेगळी आहे। दगडाने भरलेले 4-4 ट्रक कसे आले, काय प्लान होता, कुणी हा प्लान केला होता? सर्वसाधारण आंदोलनाकरता आलेले मुलं वेगळे होते, पण या आंदोलनाच्या मागे जे षडयंत्र होतं ते वेगळ्या पद्धतीचं होतं। तर सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत। काँग्रेसनं सदाभाऊंना गुंड्याभाऊची उपमा देत संताप व्यक्त केलाय, तर मनसे आणि ठाकरे गटानं जालियनवाला बागेचा संदर्भ देत सरकारवर निशाणा साधलाय। वा सदाभाऊ वा, सदाभाऊ ते गुंडाभाऊचा प्रवास इतक्या लवकर तुम्ही मिळवाल असं वाटलं नव्हतं। मंत्री होता, मंत्रीपद गेलं, पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या हक्कासाठी लढणारा सदाभाऊ आपल्या शैक्षणिक हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना गुंडा म्हणतो, त्यांना आतंकवादी म्हणतो, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला नाही पाहिजे असं म्हणतो।
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सरकारने आणि त्यांच्या पोलिसांनी त्या तरुण मुलांवर मुलींवर ज्या प्रकारचा अमानुष लाठी हल्ला केला, अश्रुधूर सोडला, फरफटत नेलं, पाय तोडले, डोकं फोडलंय, जाऊन पहा तुम्ही. आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. मला असं वाटतं जालियनवाला बागमध्ये ब्रिटिश जनरल डायर होता. त्यांनी ज्या प्रकारे तिथे जमलेल्या लोकांवर गोळीबार केला, त्याच पद्धतीने काल दिल्लीमध्ये लाठीमार करणारे कायर होते. तो एक जनरल डायर होता आणि काल दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्जचा आदेश देणारे कायर होते. एकीकडे आंदोलनावरून असे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच तिकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी धडक दिली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार कराराविरोधात मोर्चा काढण्यासाठी पंजाबमधील हजारो शेतकरी आज दिल्लीत धडकले आहेत. पंजाब हरियाणाच्या शंभू सीमेवर या शेतकऱ्यांना रोखण्यात आलंय. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची मोठी कुमक, कॉम्बॅट व्हेकल्स आणि बॅरिकेड्स लावून शंभू सीमा बंद करण्यात आली आहे. दूसरी बात हमने कहा सभी किसान लीडरों को, किसानों को रिहा किया. वो कहते तुरंत प्रभाव से हम सीएम से मीटिंग करके गुरनाम सिंह चडूनी से अधिकारी बोल रहे हैं वीडियो कॉन्फ्रेंस छोड़ेंगे, बीएम सिंह को छोड़ेंगे. तो ये दो मांगे थी, उन्होंने मान ली. अब हमारा रह गया कार्रवाई पे हम सारे किसान लीडरों से वार्ता करें, बातचीत करें. जब गुरनाम सिंह चडूनी को छोड़ देते हैं, बीएम सिंह को छोड़ते हैं, फिर सबसे बात करके इस मोर्चे का आगे का निर्णय लें. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार करार तात्काळ रद्द करावा ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. जर हा करार लागू झाला तर त्याचा थेट परिणाम भारतीय शेती, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण लोकांच्या उपजीविकेवर होईल असा शेतकऱ्यांचा दावा आहे. यापूर्वी कृषीविषयक कायद्यांच्या विरोधात केलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे सरकारला सपशेल माघार घ्यावी लागली होती. आता एकीकडे विद्यार्थी आणि दुसरीकडे शेतकरी अशा दुहेरी कात्रीत सरकार सापडलंय. त्यामुळे ही दुहेरी कोंडी फोडताना सरकारचा चांगलाच कस लागणार आहे. नवी दिल्लीहून रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.